इथे एका जारमध्ये तुम्हाला काही गुलाबजामुन दिसतात. त्यांच्यामध्ये शुगर सिरप आहे, ज्याला आपण पाक म्हणतो. गुलाबजामुनचा जो पाक असतो तो. तो त्याच्या टोटल व्हॉल्यूमच्या 30% आहे. म्हणजे या सगळ्या गुलाबजामुनला मिळून जेवढं व्हॉल्यूम होईल, त्याच्या 30% टोटल व्हॉल्यूमच्या 30% शुगर सिरप आहे. अप्रॉक्सिमेटली आपल्याला अशा 45 गुलाबजामुन्समध्ये किती शुगर सिरप असेल हे काढायचंय. तर प्रत्येक जो गुलाबजामुन आहे तो एका सिलिंडर शेपचा आहे आणि विथ 2 हेमिस्फेरिकल एंड्स. म्हणजे असं समजून चला की तो जो एक तर सिलेंड्रिकल पार्ट आहे, म्हणजे एक गुलाबजामुन तुम्ही या सिलेंड्रिकल पार्टचा धरून याचे जे 2 एंड्स आहेत ते असे हेमिस्फिअर्स आहेत. ठीक आहे. विथ लेंथ 5 सेंटीमीटर अँड डायमीटर 2.8 सेंटीमीटर. म्हणजे याची डायमीटर 2.8 आहे, याची पण 2.8 आहे आणि ही लेंथ 5 सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, एकाचं व्हॉल्यूम काढण्यासाठी, एकाचं पूर्ण व्हॉल्यूम काढण्यासाठी 2 हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम, एका सिलेंडरचं व्हॉल्यूम. म्हणजे तुमचा बेसिक क्वेश्चन कसा डिझाइन होणार आहे, पाय आर स्क्वेअर एच प्लस 2 इथे एकाचं व्हॉल्यूम असते 2/3 पाय आर क्यूब, असे 2 आहेत. म्हणजे एकाच झालं कंप्लीट. तर तुम्हाला ऍक्च्युली बघा रेडियस सेम असल्यामुळं पाय आर स्क्वेअर कॉमन आउट करा. तर इथून येतो एच आणि इथून येतो 4/3 आर. समजलं? तर याला सिम्प्लिफाय करायचं, हे झालं एका गुलाबजामुनचं व्हॉल्यूम. असे इंटू किती करणार तुम्ही, 45. हे होईल 45चं व्हॉल्यूम. आणि हे जेवढं व्हॉल्यूम येईल बेटा, याचा काढायचा 30%. कळलं मी काय सांगितलं ते? तर एवढं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचंय, बस एवढंच काम आहे. स्टार्ट करा. बघा एक पेन स्टँड आहे, एका या पद्धतीने लाकडाचं बनवलेलं क्युबॉइड शेप मध्ये आहे. त्याच्यात 4 कोनिकल डिप्रेशन्स आहेत. हे बघा असे हे कोन आकाराचे डिप्रेशन्स आहेत. म्हणजे पेनचं निप फक्त त्याच्यामध्ये जाणार व्यवस्थित. होल्ड पेन्स. द डायमेन्शन्स ऑफ द क्युबॉइड आर 15/10/3.5. याची लेंथ ब्रेथ हाईट LBH दिलेले हे 3. रेडियस ऑफ द ईच डिप्रेशन, याची रेडियस 0.5 आहे. म्हणजे त्याचा बेस सर्कलची तुम्हाला रेडियस दिलेली आहे. आणि डेप्थ म्हणजे त्याची हाईट आहे 1.4. म्हणजे याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्या. तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी फक्त हेल्प करणार. जो क्युबॉइड आहे ते तुम्ही घेणार LBH. ठीक आहे. त्याच्यानंतर जो कोन आहे, कोनसाठी रेडियस असेल 0.5 आणि त्याची डेप्थ म्हणजे त्याची हाईट आहे ती 1.4 आहे. The volume of the wood in the entire stand. तर टोटल व्हॉल्यूम कसं काढणार तुम्ही, पूर्ण क्युबॉइडचं व्हॉल्यूम काढा आणि त्याच्यामधून हे 4 व्हॉल्यूम मायनस करा, कारण या पूर्ण व्हॉल्यूम मध्ये ते आलेलेच आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये हे घ्यायचंय, व्हॉल्यूम ऑफ वूड टोटल लागलेलं. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड मायनस 4 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन. तर क्युबॉइडचं व्हॉल्यूम LBH 4 पाय स्क्वेअर H/3. बस याला सॉल्व्ह करा. यात काय करायचंय तुम्हाला, 15 इंटू 10 इंटू 3.5 करायचंय. 4/3 हा घ्या पाय आर स्क्वेअर 0.25 होईल ना आर स्क्वेअर, आणि इंटू H 1.4. तर हे झाले 150 आणि हा 3.5 मायनस इथून घ्या, हे झालं 0.2. आता कोणी कॅन्सल व्हायचं काय काय याच्यात नाही. तर हे किती होते बघा, वर 88 इंटू 25 दोन्ही हे 50 झाले. 3 प्लेसेस सोडून डेसिमल 0.05.
आणि खाली किती आहे 3. बस हे झाले 15 5 75 हे 7 45 7 52 आणि वरचा 0 तर हे 525 येईल. इथे येईल 525 मायनस याला करा 6 3 9 27 29.33 इंटू 0.05. बस याला सॉल्व करायचं आपल्याला. तर हे हा बरोबर आहे, हे दाखवते अप्रॉक्सिमेटली 1.47 बरोबर, आणि याला मायनस करा 523.53 अप्रॉक्सिमेटली 524 म्हणू शकता. समजलं याला करायचं काय ते. चलो, अ वेसल इज इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड कोन. इन्व्हर्टेड कोन आहे, ठीक आहे. बघा हा इन्व्हर्टेड, अरे आज याला काय बिमारी झाली आपल्याकडनं. त्याला इन्व्हर्टेड कोन आहे असा, इन्व्हर्टेड ह्यालाच म्हणतात हा. इट्स हाईट इज 8 सेंटीमीटर. ही हाईट घ्या 8 सेंटीमीटर. अँड द रेडियस ऑफ इट्स टॉप विच इज ओपन, ही हे टॉपचं. इन्व्हर्टेड म्हणजे आपल्याला फिरवावं लागेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तो ऐसा घूम जा. तर बघा याच्यामध्ये टॉपची रेडियस ओपन असल्याची 5 सेंटीमीटर आहे, ही हे 5 आहे, ही हाईट 8 आहे. याला आपण भरलंय पाण्याने अप टू ब्रीम, म्हणजे इथपर्यंत भरलेलं आहे पूर्ण, ठीक आहे. हे पूर्ण असं पाण्याने भरलेलं आहे. ओके. वेन लीड शॉर्ट्स इच ऑफ विच इज अ स्पिअर ऑफ, ठीक आहे. याच्यामध्ये आपण असे स्पिअर्स आहेत लीडचे बनलेले, ज्यांची रेडियस 0.5 सेंटीमीटर, याच्यात आपण टाकायला सुरुवात केली. म्हणजे याच्यामध्ये जे बॉल्स आहेत लीडचे ते आपण टाकायला सुरुवात केली, याच्यामध्ये असे टाकायला सुरुवात केली, हे स्पिअर बॉल्स. 1/4 ऑफ वॉटर फ्लोज आउट, तर बिलकुल पाणी बाहेर पडणार याचं. म्हणजे याचं जेवढं टोटल व्हॉल्यूम आहे त्याच्या 1/4 तुम्ही घेणार, ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ लीड शॉट्स ड्रॉप्स इन द वेसल. कॉन्सेप्ट काय, कॉन्सेप्ट काय बघा. तर याच्यामध्ये आपण असे किती लीड शॉट्स टाकले असतील विचार करा. याच्यातून जेवढं बाहेर पडेल व्हॉल्यूम, ठीक आहे, ते व्हॉल्यूम n नंबर ऑफ लीड शॉट्सचा असेल. आर्किमिडीज प्रिन्सिपल, आपल्या व्हॉल्यूम एवढंच नेहमी डिस्प्लेस केलं जातं. तर लॉजिक असं आहे, व्हॉल्यूम ऑफ 1/4 ऑफ कोन, जेवढं 1/4 व्हॉल्यूम येईल तेच असेल व्हॉल्यूम ऑफ n स्पिअर्स. समजलं. तर ह्याचं व्हॉल्यूम किती आहे 1/3 पायर स्क्वेअर एच, त्याचं 1/4 करायचंय. हे कशाला इक्वल असेल, स्पिअरचं n आहे, एकाचं किती आहे 4/3 पायर क्यूब. तर तुम्हाला याची रेडियस आधी काढण्यासाठी एक काम करावं लागेल, ठीक आहे. याच्या व्हॉल्यूमला इक्वल केलं की याची रेडियस येते, ठीक आहे. तर एक काम करू शकता तुम्ही, किती बॉल्स आपल्याला टाकायचे, तर यांची व्हॅल्यू काय येईल, धिस डिवायडेड बाय धिस. त्याच्यासाठी एक असं काम करा, काय काय कॅन्सल होते. बर, अजून काही तर माहिती दिली आहे का आपल्याला. हा रेडियस दिली आहे ना बेटा त्याची 0.5 सेंटीमीटर, हे 0.5 आहे, ठीक आहे. आता तुम्ही चेक करा, इथून 4 नाही कॅन्सल नाही होत, इथून 1/3 या 3 सोबत जातो, गेला. तर बघा हा जो 4 आहे तो इकडे आणा, अजून काय काय जाईल, नाही आर वेगळा आहे ना बेटा, तसं कसं कॅन्सल होईल, पाय मारून टाकायचे, पाय तोडा. तर बघा या 4 ला खाली आणा, 1/16 होईल, ठीक आहे. आता मला सांगा आर स्क्वेअर, याची रेडियस किती आहे 5, तर इथे येईल 5 स्क्वेअर. हाईट किती आहे 8, ही व्हॅल्यू n इंटू 4 तर इकडे आणलाय आपण, इथे कोण उरला आर क्यूब. ह्याचा आर किती आहे
0.5 चा क्यूब 0.125 संपला क्वेश्चन. तर इथून किती घ्या, हे झालं 2, हे झालं 25/2, इथून आला n इंटू 0.125 याचा क्यूब आहे. 5 चा क्यूब 125, क्यूब असल्यामुळं त्याला पॉईंट इकडे सरकवा. तर n ची व्हॅल्यू काय येईल, 25 डिवायडेड बाय 2 इंटू 0.125. तर एक काम करा, याचा डेसिमल उडवा, वर 30 घ्या, खाली आले 125, 125 दोन्ही 250, वर 200 आलं, हे आलं. तर आपण असे 100 लीड बॉल्स याच्यामध्ये इन्सर्ट केले. समजला कॉन्सेप्ट कसा होता. तर एवढंच लॉजिक लावायचंय, ह्याचं किती व्हॉल्यूम बाहेर जाते, 1/4. आता ते व्हॉल्यूम कोणाला इक्वल राहील, जेवढे स्पियर्स टाकले त्याला, n स्पियर्स टाकले तर 100 स्पियर्सचं व्हॉल्यूम ह्याच्या इक्वेट होईल. चांगला क्वेश्चन, याला IMP म्हणून मार्क करा. इट्स अ गुड क्वेश्चन. अशा टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. चलो ऐका, एक सॉलिड आयरन पोल कन्सिस्ट ऑफ अ सिलेंडर. ठीक आहे, सिलेंडर आकाराचा लोखंडी पोल बनवलाय, खांब, ज्याची हाईट आहे 220 सेंटीमीटर. ओके, लेट अस ड्रॉ ॲज पर द इन्फॉर्मेशन. हो, हे सिलेंडर, क्वेश्चन तुम्हीच करा, ज्याची हाईट आहे 220 सेंटीमीटर, खूपच छोटा आहे, लोखंडी आहे, महाग असेल. बेस डायमीटर 24 आहे, ही डायमीटर 24, म्हणजे रेडियस 12, विच इज सरमाउंटेड बाय अनादर सिलेंडर ऑफ हाईट 60 सेंटीमीटर. मला माहित असतं त्याला लहान काढलं असतं, त्याच्यावर एक बसवायचं ना आपल्याला अजून. ठीक आहे, नो टेन्शन. हा, याला घ्या, याच्यावर एक दुसरा सिलेंडर आपल्याला बसवायचा आहे. बस बाबा जाऊन, अरे आम्हाला फील नाही करायचा, याचा कलर बदलू. असा बघा, ज्याची हाईट आपल्याला दिलेली आहे 60 सेंटीमीटर आणि हे 12 आहे, ह्याची रेडियस 8 आहे, रेडियस 8 आहे, ह्याची 12 आहे. त्याचा अर्थ हा लहान आहे ना. गोष्टींकडे लक्ष द्या, हे या पद्धतीने, अशा पद्धतीने तो सरमाउंट केलेला आहे. ह्याची रेडियस 8 आहे, हाईट 60 आहे, 860. फाइंड द मास ऑफ द पोल given that 1 centimeter cube of iron has approximately 8 gram mass. मास काय असते बघा, 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये 8 ग्रॅम मास आहे, त्याचं टोटल व्हॉल्यूम काढा, त्याच्यात किती मास येईल. समजलं, करा ट्राय, युनिटरी मेथड लावून करायचं. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिलं घ्यायचंय पाय आर स्क्वेअर. पहिल्याचे आर किती आहे, 12, एच किती आहे, 220. एवढी मोठी हाईट असते काय, हा ठीक आहे, प्लस पाय R2 किती आहे, 8, आणि हाईट आहे 60. त्याच्यात फक्त पाय कॉमन निघतात, तर 144 इंटू 220 प्लस 64 इंटू 60. ठीक आहे, तर 22 चौक 88, 8 88 आणि 8 96, 9, हे झाले 31, 22 आणि 9 31. ओके, तर इथून येतो हा 0, प्लस हे 24, 36 2 38, 3840. तर 20 आणि पायला तर 3.14 घ्या म्हणते हा, तर चुपचाप ऐकावं लागेल याचं. हे 680 आणि 38 40, हे 0 12, हे 15, हे 5, 35520. खूप छान. आता याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे छानपैकी एवढ्या मोठ्या नंबरने, 314 ने. हे घ्या 0 8 20 2 22 12 2 14. इथे घ्या 0 2 5 5 3, इथपर्यंत आलं. इथं 2 0 द्या, 0 6 15 16 1 10, 0 8 2 11 2 13, 5 आणि 5 10 5 15,
2 आणि 3 5 आणि 6 11 एवढे यायले काहीतरी चुकलं 1153 ना पुढे बेटा थांबा इथलं चेक करू द्या हे झालं 0 मग 6 मग 15 15 एक 16 9 10 बरोबर आहे कुठं चुकलं मग इथं 0 केला किती यायला पाहिजे पहिला 0 गेला तर 02553 02553 हे पण बरोबर आहे हा एक कॅरी तरी ठीक आहे ना थांब 35520 इंटू 3.14 अरे बरोबर काढलं होतं मी 11532 हा मी इथं काढलं होतं ना 1 1 1 532 हा 8 ए बेटा मध्ये मध्ये बोल नका इथे पॉइंट येतो 1 1 1 5 3 2.8 आहे हे झालं आता ह्याला तुम्हाला काय करायचंय हे व्हॉल्यूम आहे तर याला तुम्हाला इंटू 8 पण करायचं आहे आणि बाय 1000 पण करायचं आहे म्हणजे ते किलोग्रॅम मध्ये येईल तर धिस इंटू 8 हे ते 892262.4 बाय 1000 केलं की डेसिमल अजून 3 प्लेस इकडे घेऊन या तर 892226 बरोबर एवढं किलोग्रॅम मध्ये गेले हे आता मास आहे ना छान हे दोन एकदा लास्ट ट्राय करून घ्या सर येईपर्यंत खतम